फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। रत्नागिरी MIDC मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। फेब्रुवारी 2015 ते जून 2017 या कालावधीमध्ये 160 भूखंडांच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाने सध्या मोठी खळबळ उडाली आहे। रत्नागिरी MIDCतून करण्यात आलेल्या भूखंड वाटपात कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। MIDCचे प्रादेशिक अधिकारी प्रकाश अघाऊ पाटील यांच्या कार्यकाळात हा गैरव्यवहार झाल्याचं बोललं जात आहे। 2015 ते 2017 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तब्बल 160 भूखंडांचं वाटप करण्यात आलं। मात्र हे वाटप विहित प्रक्रियेचा भंग करून नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि आता या भूखंडांची मंजुरीच रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे या भूखंडांवर व्यवसाय उभारणारे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत। महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातला हा भूखंड घोटाळा मोठा आहे, पण त्याचबरोबर अनेक व्यावसायिकांना उद्योजकांना तो कदाचित उद्ध्वस्त करून जाईल इतकी त्याची भीषणता आहे। कारण आपण ज्या आता प्लॉटमध्ये आहोत, हा प्लॉट रत्नागिरीतल्या पवार कुटुंबांना अलॉट करण्यात आला होता रेडी मिक्स करता। या पवार कुटुंबांना या ठिकाणी व्यवसाय सुरू केला, जवळजवळ 10 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्लॉटमध्ये सुरू केली आणि व्यवसायही सुरू केला। MIDCने हे प्लॉट बद्दल जर बोलले तर आम्हाला त्यांची भरपाई आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर 100 कोटीचा दावा ठोकू शकतो, कारण व्यवसाय हा बंदच पडणार आता। ह्याच्यामुळे आम्हाला नुकसानमध्ये हे खूप नुकसान होणार आहे। याच्यात यादीतील मंडळींना डावलून थेट मर्जीतील मंडळींना भूखंडांचे वाटप झाल्याचा आरोप होतोय। मागच्या लोकांना आमच्या 25% काही ह्यांना 25% भरून घेऊन त्यांचे उरलेले 75% पण भरून घेऊन त्यांना प्लॉट अलॉट पण झाले आणि आम्हाला मागेच ठेवलेलं। 53,800 रुपये भरने के लिए बोला। 53,800 रुपये भरने के बाद अभी तक कुछ लेटर आया नहीं। अभी लेटर आया, कैंसिल हो बोल के लेटर आया था। ऐसा उसका हम लोग जो पूरा प्लानिंग करके ये एल्यूमिनियम प्लांट लगाने के लिए प्लानिंग करके हम लोग रिक्वेस्ट किया था। आता MIDCनं भूखंड मागे घेत असल्याची नोटीस काढली आहे, ज्यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत। या संपूर्ण घोटाळ्यामध्ये रत्नागिरीतल्या साक्षी फूड्स या प्रसिद्ध ब्रँडचे जे मालक आहेत जाधव यांची ही फसवणूक झाली। ते आपल्या बरोबर आहेत। कशा पद्धतीनं MIDCच्या अधिकाऱ्यांकडून आणि एकूणच MIDC कडून तुम्हाला लोकांची फसवणूक झाल्याचं पाहायला मिळतं? मी गेले 20 वर्ष साक्षी फूड्स हा माझा ब्रँड आहे। गेले 20 वर्ष मी व्यवसाय करत आहे। जे MIDCचे लोक आहेत ते सांगतायत की तुमचा प्लॉट आता परत घेण्यात येईल आणि एक तो अनलिगली तुम्हाला दिलेला आहे, अधिकाऱ्यांनी जो दिलेला आहे तो तुमच्याकडून परत घेतला जाईल। तर ह्याच्यामध्ये अक्षरशः व्यापाऱ्यांची फसवणूक केलेली आहे। या सगळ्या प्रकरणात रत्नागिरीच्या प्रादेशिक कार्यालयापासून ते थेट मंत्रालयाच्या वरिष्ठांपर्यंत मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय।